नमस्कार गोड गोड चिमुकल्या मित्रांनो. स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टीनी मराठी किड्स. आज मी तुम्हाला एका खूपच गोड हत्तीची गोष्ट सांगणार आहे. या हत्तीचं नाव होतं गोलू. गोलू हत्ती लहान होता, पण त्याचं शरीर मोठं आणि गोलमटोल होतं. लांब सोंड, मोठे कान आणि नेहमी हसणारं तोंड, म्हणून सगळे त्याला गोलू म्हणायचे. गोलू एका हिरव्या सुंदर जंगलात आई हत्तीसोबत राहत होता. तो रोज इतर प्राण्यांसोबत खेळायचा. माकड, हरिण, पक्षी सगळेच त्याचे मित्र होते. गोलू खूप चांगला होता, पण त्याला एक सवय होती. त्याला जे आवडायचं ते एकट्यानेच खायचं. केळी असोत, सफरचंद असोत किंवा ऊस असो, गोलू सगळं स्वतःच ठेवायचा. एक दिवस जंगलात खूप उकाडा झाला. सगळे प्राणी दमले होते. पाणी कमी झालं होतं आणि फळंही कमी मिळत होती. त्या दिवशी गोलूला केळ्यांचा एक मोठा घड सापडला. तो खूप खुश झाला. तो म्हणाला, आज मी सगळी केळी एकटाच खाणार. तेवढ्यात त्याने पाहिलं, लहान हरिण तहानलेलं होतं, पक्षी दमलेले होते आणि माकड पिल्लू रडत होतं. गोलू थोडा थांबला. त्याला आई हत्तीचे शब्द आठवले, बाळा, आनंद वाटल्यावर वाढतो. गोलूने सोंड उचलली आणि एक केळी हरणाला दिलं, एक केळी माकडाला दिलं, पक्ष्यांसाठी पाणी आणलं. आणि काय गंमत झाली माहीत आहे का? गोलूचं मन खूप हलकं झालं. तो हसू लागला. पहिल्यांदाच त्याला खाण्यापेक्षा वाटण्यात जास्त आनंद मिळाला. तेवढ्यात आभाळात ढग जमले. थंड वारा वाहू लागला. पावसाच्या सरी कोसळलं. सगळे प्राणी आनंदाने नाचू लागले. सगळे गोलूकडे पाहून म्हणाले, धन्यवाद गोलू. गोलू लाजला आणि म्हणाला, आपण सगळे मित्र आहोत ना? त्या दिवसानंतर गोलू कधीच काही एकट्याने ठेवीत नसे. तो नेहमी सगळ्यांबरोबर वाटून घ्यायचा. आणि म्हणूनच मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते, वाटून घेतलं तरच खरा आनंद मिळतो. चला आपणही गोलूसारखे होऊया, मदतीचे, हसरे आणि सगळ्यांसोबत शेअर करणारे.